प्रश्न क्रमांक 103. खालील चौकोनाची रचना करण्याकरिता दिलेली माहिती अपूर्ण आहे. यात काहीतरी माहिती अपूर्ण ठेवली आहे. पुढीलपैकी कोणती माहिती दिली तर या चौकोनाची रचना करणे शक्य होईल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. यात पहिला पर्याय दिसतोय बाजू PQ ची लांबी. बाजू PQ ची लांबी म्हणून नुसता हा चौकोन काढता येणार नाही, कारण हा कोन असणे गरजेचं होतं, तेव्हा आपण या ठिकाणी जाऊ शकतो. इकडनं 3.2 चं माप घेता येणार आहे. त्यानंतर तो दुसरा पर्याय आहे बाजू SR ची लांबी. नुसती बाजू SR ची लांबी जरी दिली तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी हा कोन इकडचा कोन आल्यानंतर म्हणजे इकडची बाजू आल्याशिवाय इकडची बाजू काढता येणं शक्य होणार नाही. म्हणून नुसता फक्त SR ची लांबी जरी दिली तरी पण ते होणार नाहीये. दुसरा पर्याय सुद्धा या ठिकाणी कट होतो. तिसरा पर्याय जो दिसतोय, चौथा पर्याय आधी घेऊन घ्या. चौथा पर्यायामध्ये काय दिसतंय की RSP चे माप, RSP चे हे हा नुसता हा कोन जरी घेतला तरी आपल्याकडे याची लेंथ असणं गरजेचं होतं. त्याशिवाय आपण हे बाकीच्या गोष्टी घेऊ शकत नाहीत, कारण याला हा इकडनं असा ड्रॉ केल्यानंतर इकडनं ड्रॉ केला, समजा हा इकडनं अँगल ड्रॉ केला, परंतु इकडची लेंथ कुठे आहे ते आपल्याला माहिती नाही, त्यामुळे हे पण याच्याने होणार नाही. म्हणून तिसरा पर्याय दिसतोय बाजू PR ची लांबी. म्हणजे आपल्याला ही जर बाजू आपल्याला ही दिली असेल कर्ण, याची जर लांबी आपल्याला माहिती असेल तर आपण याच्यावरून इथपर्यंतचा हा जो लेंथ आहे ती त्या ठिकाणी कन्सिडर करू शकतो, तो कोन घेऊ शकतो. आणि कोन PQR चे माप जे आहे ते जर आपल्याला दिलेले असेल तर या मापावरून आपण या ठिकाणी कुठे थांबायचं आहे हे आपल्याला बरोबर या ठिकाणी मिळून जाईल. म्हणून आपला तिसरा पर्याय जो आहे तो अचूक पर्याय आहे. बाजू PR ची लांबी व कोन PQR चे माप हे दोघी गोष्टी देणं आवश्यक आहे.